ब्युटी पार्लर ज्या पद्धतीचं आहे त्याच पद्धतीने तुम्ही स्वतःच काय करू शकता, ब्युटी पार्लर सुद्धा सुरू करू शकता. तिसरा फायदा, तुम्ही घरगुती पार्लर सुरू करू शकता. घरगुती पार्लर म्हणजे काय, घरात आपल्याकडे कपाट असतं, आरसा असतं, एक खुर्ची लावली, एक छोटासा टेबल लावून त्याच्यात सामान ठेवलं, तर बिल्डिंगच्या महिला, सोसायटीच्या महिला तुमच्याकडे येतील, काय ॲग्रो हे ते सगळं करून घेतील. तुम्ही नॉमिनल चार्जेस घेतले की तुम्ही काय करू शकता, स्वतःचं पार्लर घरगुती चालू शकता. आणि लग्नाचे ऑर्डर्स असेल तर त्या ठिकाणी पण तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काय करू शकता, लग्नाचे ऑर्डर सुद्धा काय करू शकता, पूर्ण करू शकता. लक्षात. तर हे झालं तुम्हाला काय करता येईल ते. आणि तुम्ही हे सर्टिफिकेट मिळाल्यामुळे सर्टिफाईड होता. काय होता, याच्या पुढे तुम्हाला काय म्हणणार, ब्युटिशियन. काय म्हणणार, जर तुम्ही वकिलीचा कोर्स पूर्ण केला, व्यवसाय प्रशिक्षण, तर तुम्हाला काय म्हटलं जातं, ॲडव्होकेट, वकील. LLB पूर्ण केलं, MBBS किंवा BHMS तुम्ही पूर्ण केलं, तुम्हाला काय म्हणणार, डॉक्टर. तसा हा कोर्स तुम्ही पूर्ण केला की तुम्हाला काय म्हणणार, ब्युटिशियन. लक्षात. कारण तुमच्याकडे ऑथराइज भारत सरकारचं काय आहे, सर्टिफिकेट आहे. याचा अर्थ ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांना काहीच म्हणणार नाहीत का. आता समजा मॅडम जेव्हा सर्टिफिकेट नाही आहे, समजा असं आपण गृहीत धरू असेल, आहे म्हणून तर ते ट्रेनर झाले, बरोबर. तर त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही, त्यांनी पार्लर टाकलं, तर त्यांना पण ब्युटिशियनच म्हणणार लोक. तर त्यासाठी पुरावा म्हणून काहीतरी असावं लागतं. तर ते मॅडमनी खूप मेहनत करून ते सर्टिफिकेट मिळवलेले आहे. तुम्हाला पहिले सर्टिफिकेट मिळेल आणि नंतर तुम्ही मेहनत करणार आहात. फरक कळला. तर त्या पद्धतीने तुम्ही स्वतःचा गाळा घेऊन स्वतःचं पार्लर सुरू करू शकता, घरगुती करू शकता. अशा अनेक नोकरीच्या संध्या तुम्हाला आहेत. घरी ट्युशन्स घेऊ शकता. काही लोक घरी पण शिकवतात 4-4 महिन्याला.